तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सक्सेस स्टडी पॉइंटवर। बऱ्याच पालकांचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज येत होता, कॉल येत होता, कमेंट येत होत्या की सर अभ्यास कधी करायचा, सकाळून करायचा की संध्याकाळून करायचा, नेमकं कोणता टाइम योग्य आहे, सकाळचा की संध्याकाळचा। आज आपण तेच बघणार आहोत। त्याचं परत काय बघायचं आज आपल्याला की तोच बघायचं काय की सकाळचा टाइम योग्य आहे की संध्याकाळचा टाइम योग्य आहे, कशासाठी तर अभ्यासासाठी। त्यासाठी काय करावं लागणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं। त्याचसोबत जे काही स्कॉलरशिपचे एक्झाम असतात त्याचे सगळे रेग्युलर क्लासेस सुद्धा आपण चालू केलेले आहेत, बरोबर। आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ, काय की अभ्यास कधी करायचा, सकाळी की संध्याकाळी। बघा, सकाळी अभ्यासाचे फायदे काय होतात, सकाळी अभ्यासाचे फायदे काय असतात ते सांगतो, त्याच्यानंतर सांगतो की संध्याकाळी अभ्यासाचे फायदे काय असतात, त्याच्यानंतर आपण दोघांना कंपेअर करू की नेमकं कधी अभ्यास केला पाहिजे। बघा, सगळ्यात पहिला जो फायदा आहे, सकाळचं जे वातावरण असतं ते शांत असतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सकाळचं वातावरण शांत असतं। सकाळून सगळे काय असतात, झोपलेले असतात, किंवा सकाळून काय असतं, आजूबाजूचे सराउंडिंग आपलं वातावरण असतं ते शांत असतं। शांत असतं म्हणजे काय, जसं की आपण दुपारून बघितलं, संध्याकाळून बघितलं तर खूप चालू असं गाड्यांचा आवाज येत असतो, किंवा मग काही ना काही असं गोंधळ असतो। पण ते जर आपण सकाळून बघितलं तर वातावरण फ्रेश असतं एकदम। सकाळी सकाळी फक्त काय चिमण्यांचा आवाज येतो आपल्याला, तो पण आपल्याला एकदम चांगला आवाज असतो, आपल्याला म्हणजे कानाला कर्कश आवाज येत नाही, त्याच्यामुळे शांत वातावरण असतं सकाळचं। हा एक आपला एक पहिला पॉइंट आहे फायद्याचा, कोणता तर सकाळचं वातावरण शांत असतं, मन फ्रेश असतं। सकाळी सकाळी काय असतं, सकाळून आपण उठलेलो असतो, कशाचं ताण नसतं, काही नसतं, है की नाही। दुपारून मग जेवण काय करायचं नाही, हे काय करायचं, सकाळून काही भूक वगैरे लागलेली नसते, बरोबर। सकाळून उठल्यानंतर आपल्याला दुसरं टेन्शन नसतं, बरोबर। त्याच्यामुळे सकाळचं जे काय असतं तर मन फ्रेश असतं, कालचं आपण सगळं विसरून जातो, आणि दिवसभर काय केलं ते अजून आपल्या डोक्यात नसतं, कारण आपण अजून दिवसभर काही केलेलंच नसतं। सकाळचा आपला पहिला पॉईंट असतो, बरोबर। दुसरी गोष्ट, मोबाईलचे डिस्ट्रॅक्शन कमी असतात। सकाळी सकाळी मोबाईल एवढं कोणी जास्त बघत नाही, आपण जे मुलं असतो ते मोबाईल सकाळून जास्त बघतो का तर नाही बघत, कारण सगळे झोपलेले असतात, काय मोबाईल बघणार आहेत, आहे की नाही। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, सकाळी केलेला अभ्यास जास्त वेळ लक्षात राहतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जो आपण अभ्यास सकाळी करतो ना तो एकदम जास्त वेळ आपल्याला लॉंग टाइम साठी आपल्या लक्षात असतो। का लक्षात असतो, कारण सकाळून आपला माइंड फ्रेश असतं, आपल्या दिवसभरचं काय गोंधळ असतो तो डोक्यात नसतो अजिबात। फक्त सकाळून एकदम म्हणजे पहिलाच पॉईंट आपल्या डोक्यात काय भरला जातो तर अभ्यास, आणि तो अभ्यास जर आपल्या पहिल्याच डोक्यात भरला गेला तर काय होतं, तर तो आपल्याला लॉंग टाइम पर्यंत लक्षात असतो। एक असते आपली परमनंट मेमरी, एक असते आपली टेम्पररी मेमरी। जर आपण सकाळून अभ्यास करतोय, सकाळून अभ्यासाचं नियोजन करतोय, तर सकाळचा अभ्यास आपला लॉंग टाइम मेमरी मध्ये लक्षात राहतो, परमनंट मेमरी मध्ये लक्षात राहतो, बरोबर। दुसरी गोष्ट, गणित, विज्ञान किंवा कठीण विषयावर सकाळचा खूप फायदेशीर असते। सकाळ जी आहे ना, जो सकाळचा वेळ आहे अभ्यासासाठी, तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे कशासाठी माहिती का, तर गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर इंग्लिश, हे जे आपल्याला अवघड जाणारे टॉपिक आहेत, कोणते अवघड जाणारे टॉपिक, मग कोणाला गणित सोपं जातं पण मराठी अवघड जातं, मग सकाळून मराठी घ्या, सकाळून मराठीचा अभ्यास करा, बरोबर। तर हे जे काही अवघड विषय आहेत ना आपले, हे तुम्ही सकाळून केले पाहिजे। काय केलं पाहिजे, सकाळून केले पाहिजेत, कारण सकाळून काय असतं तर आपल्याला जे अवघड जातं आपल्या डोक्यात काही नसतं, मग आपण त्याच्यावर जास्त फोकस देतो, त्याच्यावर जास्त भर देतो आपण। त्याच्यामुळे सकाळच्या वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला कठीण जाणारा जो काही सब्जेक्ट असतो, जो काही विषय असतो, त्याचा सराव जास्तीत जास्त करायचा, बरोबर। सकाळून काय असतं, मेंदूचं कॉन्स्ट्रक्शन असतं, काय असतं, मेंदू आपला संतुलन असतं, मेंदूवर आपलं काय म्हणतात कंट्रोल असतं मेंदूवर, बरोबर। सकाळून कसलं ताण नसतं, खायचं ताण नसतं, प्यायचं ताण नसतं, बरोबर। कुठं काय करायचं आपल्याला माहित नसतं, काय असतं सकाळून आपण फ्रेश मूड असतो आपला, काय म्हणतो आपण त्याला, फ्रेश मूड असतो। त्याच्यामुळे सकाळचा अभ्यास, कठीण विषय जास्तीत जास्त करायचे आपलं सकाळून, बरोबर। हे झालं सकाळचा विषय। आता आपण बघू संध्याकाळचं नेमकं काय सांगायचं, बरोबर। संध्याकाळी अभ्यासाचे फायदे काय, संध्याकाळी अभ्यास करणारे विद्यार्थी कमी नाहीत। आपण म्हणतो जे सकाळून अभ्यास करते खूप हुशार असतात, मग असं काय आहे का, जे सकाळून अभ्यास करते हुशार आहेत, मग संध्याकाळून अभ्यास करणारे का वेडे आहेत का, त्यांना काही येत नाही का, असं अजिबात नाही। त्याच्या सोयीनुसार दिवसभरात शिकलेल्या गोष्टी रिवाइज करण्यासाठी संध्याकाळ उत्तम असते। बघा, संध्याकाळ कशासाठी उत्तम असते, जे काही आपण दिवसभर शाळेत शिकतो, ट्युशन मध्ये शिकतो ते आपण संध्याकाळी त्याला रिवाइज म्हणून, आपण संध्याकाळचा वेळ रिवाइज म्हणून द्यायचा असतो। काय संध्याकाळी काय करायचं, रिवाइज करायचं, म्हणजे दिवसभर आपण काय शिकलो, मग आपल्या शाळेत गेल्यानंतर आपले 7 तास होतात, काय जे काही पिरियड होतं तुमचे, बरोबर, ते काय असतात त्याच्यातलं, मग प्रत्येक गणिताचा पिरियड झाला, सायन्सचा पिरियड झाला, तर हे आपल्याला जे काही असतं ना हे सकाळून माहित नसतं, कारण सकाळून काय शिकवलेलं आपल्याला तर नाही, सकाळून शिकवलेलं नाहीये, तरी आपल्याला दुपारी सकाळून शिकवलेल्या नंतर जेव्हा संध्याकाळ येते तेव्हा आपण त्याचं रिवाइज केलं पाहिजे। त्याचं काय केलं पाहिजे, तर त्याला परत उलटून आपल्याला काय काय शिकवलं आज दिवसभरात त्याचं आपण
एक बघितलं पाहिजे, बरोबर. क्रिएटिव्ह सब्जेक्ट किंवा रायटिंग प्रॅक्टिस संध्याकाळी चांगली होती. क्रिएटिव्ह सब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यात तुम्हाला आवड आहे, ज्यात तुम्हाला आवड आहे, ज्यात काही ना काही हालचाल केल्या जाते. म्हणजे हालचाल म्हणजे काय, जसं की गणित सोडवा संध्याकाळी. जर तुम्हाला अवघड जात असेल तर सकाळून सोडवा, पण सोपं जात असेल तुम्हाला, आता काही जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हे सोपं जातं, मग गणित तुम्ही संध्याकाळून करा. क्रिएटिव्ह म्हणजे काय, काही ना काही असं आपलं मन त्याच्यात रमलं पाहिजे, मन रमलं पाहिजे संध्याकाळून. कारण संध्याकाळून काय असतं, आपल्याला भूक लागलेली असते, झोप येत असते, कारण दिवसभर आपण कामं केलेलं असतो, थकवा आलेला असतो. आपल्याला थोडक्यात सांगायचं तर काय असतं, थकवा आलेला असतो. त्यामुळे संध्याकाळून काय करायचं, क्रिएटिव्ह सब्जेक्ट घ्यायचे. आणि रायटिंग स्किलवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा संध्याकाळून. रायटिंग स्किल, कारण आपल्याला काय होतं, संध्याकाळी बोर होतं, आपण पाठ करायला घेतलं, वाचन करायला घेतलं तर ते आपल्याला लक्षात राहत नाही, किंवा आपल्याला त्याचं बोर होतं. त्याच्यामुळे काय करायचं, तर रायटिंग करायची. मग काय, शुद्ध लेखन लिहायचं, बरोबर. तुमच्या काही त्या वया कम्प्लीट करायच्या असतील, प्रॅक्टिस सेट कम्प्लीट करायचे असतील, प्रश्न उत्तर लिहून घ्यायचे. समजलं का, लिहून घ्यायचे. आणि काही विद्यार्थ्यांचा मेंदू रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो, आणि काही जण असे आहेत की त्यांचा मेंदू ना रात्री ऍक्टिव्ह असतो, सकाळपेक्षा ते रात्री जास्त ऍक्टिव्ह होतात. मग बघा, काही मुलं असतात एक एक दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करतात. हे का करतात, कारण यांचा जो मेंदू असतो, यांचं जे ब्रेन असतं ना, हे रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो. दिवसभर झोपा काढतात, रात्री अभ्यास करतात, बरोबर. त्याच्यामुळे रात्रीचं काय, असं नाही की रात्रीची वेळ वेगळी सकाळची वेळ वेगळी, नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का तुम्हाला, सकाळची वेळ पण चांगली आहे आणि संध्याकाळची वेळ पण चांगली. फक्त दोन मुद्दे लक्षात ठेवायचं. सकाळून काय असतं, तर आपलं माइंड फ्रेश असतं, आणि संध्याकाळून काय असतं, माइंड फ्रेश असतं, पण विषय काय असतो, जे काही दिवसभर आपण केलेलं असतं ते आपण गोंधळून जातो. आपल्या डोक्यात बाकीचे पण विचार असतात की काय शिकवलं होतं, हे शिकवलं होतं, ते शिकवलं होतं. त्याच्यामुळे काय करायचं, सकाळून तुम्हाला जे अवघड चॅप्टर जातात ना, सकाळून ते करायचे, आणि संध्याकाळून काय करायचे, जे तुम्हाला सोपे जातात ना, ते करायचे. सकाळून काय करायचं, तर पाठांतर करा, वाचन करा, ठीक आहे. आणि संध्याकाळून तुम्ही रायटिंग, म्हणजे गणित वगैरे सोडवा जर सोपं जात असेल तर. आणि काय करा, तर रायटिंग करा. रायटिंग मध्ये मग शुद्ध लेखन झालं, बरोबर. त्याच्यानंतर आणि जास्तीत जास्त प्रश्नांवर जास्त भर द्या. विचारलं काय जातंय, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण जे म्हणतो, मागच्या वर्षी काय विचारलं गेलं, त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे, बरोबर. जे काही क्वेश्चन पेपर असतात मागच्या वर्षीचे सगळे सोडून काढा. रोज एक क्वेश्चन पेपर जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर पेपरापर्यंत तुम्हाला एकदम, म्हणजे पेपराची भीतीच निघून जाते. पेपराची भीती तुमच्यात राहतच नाही. त्यामुळे प्रॅक्टिस पेपर, रोजचं एक प्रॅक्टिस पेपर सोडवायचं, ठाणून घ्यायचं की आज एक प्रॅक्टिस पेपर आपल्याला सोडवायचा. तर एक प्रॅक्टिस पेपर तुमचा रोजचा सोडवलाच गेला पाहिजे, रोज सोडवायचा. जे काही प्रॅक्टिस पेपर असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिजे असेल तर काय करायचं, आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला जो नंबर दिलाय त्या नंबरवर तुमचं वर्ग टाकायचं आणि PYQ असं टाकायचं. काय टाकायचं, वर्ग टाकायचा आणि PYQ असं टाकायचं. तुम्हाला सगळे मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्या तिथे चॅनलवर भेटून जातील. समजलं. अशा प्रकारे सकाळचं आणि संध्याकाळचं नियोजन तुम्हाला करायचंय. तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल आणि पुढचा व्हिडिओ अजून कोणत्या विषयावर पाहिजे ते तुम्ही कळवा, आपण त्याच्यावर परत व्हिडिओ बनवू, ठीक आहे. आणि याबद्दल सकाळचा आणि संध्याकाळबद्दल अजून काही डाऊट तुम्हाला राहिला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढत असते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.